हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनल मध्ये. तर सकाळची सगळी कामं मी आज पटापट आवरून घेतली, कारण आज मला करायचं आहे कपाटचं ऑर्गनायझेशन. त्यासाठी काही ऑनलाईन मी प्रोडक्ट सुद्धा मागवले आहेत, बरेच दिवस झाले मागवले आहेत. शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर सुद्धा मी केलं होतं. ते कसं असते ना, घरच्या कामामधून आणि स्टिचिंगच्या कामामधून मला मग कपाट रचायला एवढा काही वेळ मिळत नाही. आज करू उद्या करू असं करत करत लांबतच जात आहे. म्हटलं चला आज मनावर घेतलं आणि आज करूनच टाकूया, म्हणून आज मनावर घेतलं. म्हटलं आज चला करूनच टाकूया. त्यासाठी मी पटापट घरची सगळी कामे आवरून घेतली आणि आता मला कपाट ऑर्गनाइज करायचं आहे. कसं असते, जसं जसं आपल्याला वेळ मिळतो तसं आपण कपाटात वस्तू कोंबून देतो. कुणाला दिसणार आहे या हिशोबाने सगळ्या वस्तू अशाच कोंबल्या जातात. आणि माझ्याकडे आतापर्यंत काही ऑर्गनायझर सुद्धा नव्हते, पण ते मी मागवले आहेत आता. आणि पहा, हे असं काही ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवलं होतं. यामध्ये आपण प्रेस केलेले कपडे ठेवू शकतो. सगळे कार्डबोर्ड पासूनच बनलेले आहेत आणि काही ह्या टाइपचे आहेत. यामध्ये आपण काही ठेवलं तर दिसणार नाही, अशा प्रकारे झाकण सुद्धा आहे. हे दोनचा सेट मी मागवला होता, तर असे दोन आहेत. आणि हा मी 4चा सेट मागवला होता, तर असे 4 आलेले आहेत. आणि हे 2 आहेत. याची क्वालिटी मला खूप जास्त आवडली. याची क्वालिटी खूप छान आहे. आणि हे अशा प्रकारे स्टीलचं, आणि बरेचसे कपडे यामध्ये मावून जातील असं मला वाटतंय, कारण हे खूप छान क्वालिटीचं आलेलं आहे. इकडे हँगर सुद्धा आहे याला पकडायला. तर आता माझं कपाट तुम्हाला दाखवते. आणि तसं ह्या रूम मध्ये बघण्यासारखं काहीच नाहीये बरं, कारण ह्या रूम मध्ये आम्ही अजून बेड घेतलेला नाही, असेच खाली गादी टाकूनच झोपतो. मुलंच झोपतं या रूम मध्ये. घ्यायचा आहे मला आता बेड सुद्धा या रूम मध्ये. आणि 2026 मध्ये बरेचसे प्लॅन मी करून ठेवलेले आहेत आणि तेही मला सक्सेसफुल पार पाडायचे आहेत. तर बेड सुद्धा या रूम मध्ये घ्यायचा आहे, तर मी शेअर करेनच तुमच्यासोबत. आणि या रूमला सुद्धा डेकोरेट सुद्धा करायचं आहे. बरीचशी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. आता हळूहळू कसं होते ते. 2026 मध्ये बरीचशी कामे करून घ्यायची आहेत, पण आता मेन म्हणजे कपाट ऑर्गनाइज करून घेऊया. चला माझ्या कपाटची हालत सुद्धा तुम्हाला दाखवून देते. अशी काहीशी हालत झालेली आहे. वस्तू जशी आणली की मुलं असेच कोंबून देतात. बघा किती पसारा आहे. आणि खाली पण मग असाच आपला कोंबला जातो वेळेच्या अभावे. आता सगळं कपाट मला ऑर्गनाइज करून ठेवायचंय. आज मी फक्त हे एक सेक्शन ऑर्गनाइज करणार आहे. तिकडचं आज माझ्याने काही होणार नाही, कारण की एक सेक्शन ही ऑर्गनाइज करायला 3-4 तास निघून जातील. आणि मग पूर्ण दिवस मला कपाट ऑर्गनायझेशन मध्ये घालवायचा नाहीये. दुसरी कामं मग माझी तशीच राहून जातील. फक्त एवढा एक सेक्शन मी आज ऑर्गनाइज करणार आहे. तिकडचा मग नंतर कधीतरी करीन, जसा वेळ मिळेल तसा. आधी मी सगळे कपडे बाहेर काढून घेते. मुलांचे कपडे ठेवण्यासाठी स्पेशल मी ते जे प्रेस वाले ऑर्गनायझर आहे ना, ते मागवले आहेत. तसं तर व्यवस्थित घड्या करूनच ठेवले आहेत, पण आता ऑर्गनायझर मागवले आहेत म्हणजे मग इकडे असे मी पेपर टाकूनच ठेवले होते, कारण धूळ खूप जास्त येते खिडकी असल्याने. वरती साड्या ठेवल्या आहेत, ज्या की मी आता काढणार नाहीये, कारण त्या अशाही मी ऑर्गनायझर मध्येच पॅक करून ठेवल्या. आणि साड्या जास्त काही युज होत नाही, कधी कधीच युज होतात, म्हणून मी ज्या कधी कधी युज होतात त्या साड्या मी अशाही ऑर्गनायझर मध्येच ठेवल्या. तर वरती तर मी तसंच ठेवणार आहे. खालचं मी एवढं ऑर्गनाइज करणार आहे. वरती तर ऑर्गनाइज करूनच ठेवलं आहे. तरी बघते अजून काही फेरफार करायचा असेल तर. असं कव्हर मध्येच ठेवलंय मी.
ते खालती मला जास्त ऑर्गनाइज करायचं आहे, कारण की मी कपडे असेच कोंबून दिले आहेत. कोंबून दिलं म्हटल्यावर असं नाही की आपण घडी घालत नाही आणि असेच कपडे ठेवून देतो, पण एखाद्या वेळेस असं होते आपल्याला खालचा काही कपडा काढायचा असतो, मग आपण तो एक कपडा काढतो आणि मग तसेच सगळे कपडे विस्कटले जातात आणि मग ते घाई गडबड असते, तर तसेच कपडे आपण ठेवून देतो. ती चांगल्या प्रकारची घडी काही घालत नाही, त्यासाठी असं म्हटलं मी कोंबून दिले आहेत. आता सगळं काढलं आहे म्हटल्यावर मग साफसफाई करावी तर लागणारच आहे, कारण की इकडे साईडलाच खिडकी आहे आणि खूप जास्त धूळ तिकून येते, कारण खालीही कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि एखाद्या वेळेस कपाट आपलं खुल्लंच राहून जाते, म्हणून खूप सारी धूळ ही साठली होती, तर तीही स्वच्छ करून घेतली. आणि पहा, तसं सांगायला गेलं तर आमच्या कुणाच्याच कडे एवढे जास्त कपडे नाही, म्हणजे जसं की ढीग भरून भरून जसे कपडे असतात ना, तसे कपडे आमच्या 4 जणांमधून कुणाकडेच नाही आहे. आणि माझे तर अर्ध्याहून जास्त कपडे मी शिवते पण घालतच नाही, आणि मग ते वेळेनुसार टाईट होऊन जातात आणि मला ते दुसऱ्याला द्यावे लागतात. आणि पहा, अख्खं कपाट मी रिकामं करून ठेवलेलं आहे आणि एवढा सगळा कपड्याचा जो ढीग तुम्हाला दिसतोय, याच्यामधूनही आता अर्धे कपडे माझे डिक्लटर होणार आहे. दोन्ही मुलांचे कपडे मी ह्या ऑर्गनायझर मध्ये ठेवणार आहे. हे 4च्या सेटमध्ये जे मी ऑर्गनायझर मागवले होते, ते सगळे 4चे 4 मी मुलांचे कपडे ऑर्गनाइज करण्यासाठीच मागवले होते, तर त्यांचेच कपडे मी याच्यामध्ये ठेवून दिले. सगळ्या ज्या रेग्युलर म्हणजे छोटं मोठं फंक्शन असलं तेव्हा ज्या साड्या यूज होतात त्या यामध्ये ठेवल्या आहे मी. ज्या हेवी आहेत त्या तर मी वरतीच ठेवून दिल्या आहे. फक्त छोट्या मोठ्या फंक्शनसाठी लागणाऱ्या साड्या याच्यामध्ये ठेवल्या आहे. छान ऑर्गनाइज राहते. मग एक साडी काढली की सगळाच गुच्छा बाहेर निघतो. आणि जे एक्स्ट्राचे असे ब्लाउज आहे अजूनही जागा आहे यामध्ये भरपूर. इथे एक्स्ट्राचे ब्लाउज ठेवून देते. मग हे सगळे आधीचे ब्लाउज मी स्टिच केले होते. आता तर वाटते मला येणार पण नाही हे ब्लाउज. घुसत पण नाहीये. त्याच्यापेक्षा मी कोणाला देऊन टाकीन. कपाट ऑर्गनाइज करायला काढलं की एवढा जास्तीचं सामान निघाला, एवढं डिक्लटर झालं. जे कपडे कधी घालण्यातच येत नव्हते ते सगळे मी काढून ठेवले. आज घालीन उद्या घालून असं करून कपाटामध्ये फक्त राखण ठेवले होते. कधी घालण्यातच आले नाही. आणि किती वर्ष जुने ब्लाऊज साड्या सुद्धा तशाच पडल्या, जे की आता मला ब्लाऊज तर होत पण नाहीये. म्हटलं असेच ठेवून राखण्यापेक्षा कोणाला तरी देऊन देऊया. आणि असे शॉर्ट टॉप सुद्धा बरेचसे जमा झाले, जे मी आता डोनेट करून देणार आहे. टाकूही वाटत नाही आपल्याला एवढे चांगले कपडे असले की, आणि कोणाला देऊ सुद्धा वाटत नाही, कारण लवकर कोणी घेत पण नाही. पण आता ठेवणार नाहीये मी जास्त. नवीन ड्रेस माझे खूपच कमी आहेत. खूप म्हणजे खूपच कमी आहेत. याच्यामध्ये मी सगळे नवीन ड्रेस ठेवून देते. अगदी 4-5 ड्रेस असतील तर असतील. आणि या जीन्सच्या पॅन्टा पण घ्यायला किती वर्ष झाले, 2-3 वर्ष झाले. फक्त 1-2 वेळा घातल्या असतील. कुठे जाणं लवकर होत नाही, मग घालणं तर होणारच नाहीये. आणि घरातल्या घरात घालून काय फिरायचं. हा ड्रेस आत्ताच मी मिशोवरून मागवलाय. यालाही फक्त 1-2 वेळाच घातलाय. जास्त कुठे जाणं होत नाही, मग कपडे नुसतंच आणून ठेवावे मला आवडत नाही अजिबात. मागच्या वर्षी स्वेटर आणलं होतं, पण यावर्षी थंडीच काही पडली नाही, तर घालायचाही मुहूर्त लागला नाही याचा. मोकळं होऊन गेलं ना कपाट, विचारू नका.
तसे सगळे नवीनच कपडे आहेत, पण मी सगळे काढून टाकले, काहीच मला एक्स्ट्राचं ठेवायचं नाहीये. हे सगळे आधीचे ब्लाउज आहे जे की मला आता बिलकुल होत नाहीये. वरच नाही जात आहे वरच जात नाहीये आणि जास्त शिलाया पण नाहीये, अगदी 2 शिलाया आहेत. काढलं तरी पण मला काही होणार नाही, म्हणून मी याला देऊनच टाकेन आता. फक्त 2 ड्रेस आहे माझे याच्यामध्ये नवे, बाकी जास्त काहीच ड्रेस नाहीये. हे सगळे पेटीकोट आहे जे खूप वर्ष झाले याला पण घेऊन, 7-8 वर्ष झाले असतील तसेच आहे, कारण साडीच आता जास्त घालणे होत नाहीये. इकडचं पण मी उघडून घेतलं, वेळ होता म्हटलं चला इकडचंही थोडंफार आवरून घेऊ. हे पहा, हे सगळे रुमाल आहे, अख्खा बॉक्स रुमालाने भरून गेला. एवढे रुमाल जमा झाल्यात. ते म्हणतात ना कधी लग्न असते कधी काही असते तेव्हा आयर देतात ना, त्याचे रुमाल सगळे जमा झाले. आणि भाऊबीजच्या दिवशी पण बहीण रुमाल घेऊन येते, तर एवढे सगळे रुमाल जमा झाले, बाप रे बाप. आता एवढ्या रुमालाचं काय करणार, पूर्ण बॉक्स रुमालानेच भरून गेला. इकडे तिकडे मिरज होते त्यापेक्षा यामध्ये येऊन गेले सगळे रुमाल. आणि हे एक साडीसाठी मी 3 कवर मागवले होते, त्यातलं एक शिल्लक होतं, 2 मध्ये मी साड्या ठेवल्या आणि एक शिल्लक होतं. तर यामध्ये मी सगळे जॅकेट, हिवाळ्याचे जे जॅकेट असतात मोठे मोठे, ते सगळे ठेवून दिले. एकदाच ऑर्गनाइज करायला बसले की मग असं होतं का पूर्ण कपाटच ऑर्गनाइज करून टाकावं. तर माझंही तसंच काहीसं झालंय. इकडचं साफ केलं, इकडचं करायचं नव्हतं मला, पण अजून एक्स्ट्राचा दिवस वाया घालवण्यापेक्षा आजच करून टाकते, म्हणजे ते कामच माझं सोपं होऊन जाईल. सगळे जॅकेट यामध्ये ठेवून दिले, सगळे रुमाल यामध्ये ठेवून दिले, अख्खं कपाट रिकामं झालंय बघा. ऑर्गनायझरचा खूप सारा फायदा तर होतोच, एवढं मला नक्की कळालं. आता इकडे पण मी बऱ्यापैकी ऑर्गनाइज करून ठेवलंय, जास्त तर नाही केलं पण थोडंफार ऑर्गनाइज करून घेतलं, म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन गेलं. आता तुम्हाला दाखवतेच मी, अर्धच केलं अर्ध नाही केलंय. एकदा की आपण करायला लागलो की असं वाटतं हे पण करायचं ते पण करायचं, म्हणजे सगळंच ऑर्गनाइज होऊन गेलं आज माझं. तिकडचं तर पूर्ण झालंच, इकडचंही होऊन गेलं. आता इकडचा खालचा जो सेक्शन आहे तो स्टिचिंगचे कपडे वगैरे असतात, म्हणून याला कितीही मी ऑर्गनाइज केलं तरी तसंच होऊन जाते, कारण मग स्टिचिंगचे व्हिडिओ उतरायचे असते, घाई गडबड असते, मग एक काढला की घेतला आणि लागलं तसंच कामाला, असं होते. म्हणून इकडे मी किती पण ऑर्गनाइज केलं तरी पण ते तसंच होऊन जाते, म्हणून आताच टेम्पररी मी जास्त ऑर्गनाइज याला केलं नाहीये, तसंच ठेवलंय. आणि खालीही माझं स्टिचिंगचे थोडे तुकडे ताकडे जे उरलेले असतात ते असतात, म्हणून खालती पण मला जास्त ऑर्गनाइज करता येत नाही, कारण तेच असते, वेळेचा अभाव असतो. आणि मग पटकन एखादी कपडा जो हातात आला तो काढला आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली, असं होते माझं कधी कधी. त्यासाठी खाली मी जास्त ऑर्गनाइज करू शकत नाही. आणि इकडे वरती पण जसं आहे तसंच ठेवलेलं आहे, जेवढे कपडे आहेत तसेच ठेवले आहे, फक्त वरती ऑर्गनाइज करून ठेवलं आहे. आणि तिकडचं पूर्ण ऑर्गनाइज केलंय. आता तुम्हाला दाखवते मी फायनल. हे पाय इकडे असे बॉक्स ठेवून दिले, यामध्ये तेच कुशन कवर आणि ते सगळं ठेवलंय. इकडे माझ्या साड्यांचं ठेवून दिलं वरती. यात थोडेसेच कपडे आहेत म्हणून असेच राहू दिले मी, मिस्टरांचे कपडे आहेत ते. आणि हे सगळं माझं स्टिचिंगचं सामान आहे खालपासून तर हे 2 खाण्यांमध्ये, म्हणून इकडे मी जास्त काही ऑर्गनाइज करूच शकत नाही. सगळे कपडेच आहे याच्यामध्ये स्टिचिंग करायला लागतात ते. इकडचं असं काहीसं ऑर्गनाइज झालंय. फायनली आता इकडचंही दाखवते तुम्हाला. आणि इकडचं अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं मी. किती सारी जागा मोकळी झाली, अजूनही भरपूर सामान यामध्ये येऊ शकतो. आणि खाली पण पुन्हा तेच माझं स्टिचिंगचं काही एक्स्ट्राचं सामान मी या बॉक्समध्ये ठेवलं आहे. पण भरपूर जागा होऊन गेल्या आणि आता बराचसा सामान अजून यामध्ये मावू शकतो. तर ऑर्गनायझर घ्यायचा बराचसा फायदा झाला मला बरं का. तर ऑर्गनाइज असणं खूप गरजेचं आहे. आणि पहा एवढं सगळं आता डिक्लटर करायचं आहे.
प्ले बटनचा व्हिडिओ टाकला आहे मी चॅनलवरती, नक्कीच बघा. मोटिवेशनल स्टोरी सांगितली आहे माझी थोडक्यामध्ये. आणि आता साड्या म्हणा, ड्रेस म्हणा, सगळं मी देऊन टाकीन. खूप सारं डिक्लटर झालं. काही नवीन वस्तूही अजून ऑर्गनाईज करायच्या आहे, काही नवीन वस्तूही ठेवायच्या आहेत अजून. तर चला, बऱ्यापैकी कपाट ऑर्गनाईज करून झालेलं आहे. सगळा पसाराही आवरून घेतलेला आहे, सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता फ्री झालेली आहे. आता करते व्हिडिओची एडिटिंग. सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, नक्की तुम्ही चेक करू शकता. अगदी स्वस्तात मस्त प्रोडक्ट आहेत आणि सगळे मी मिशोवरूनच घेतलेले आहेत. आधी मी मागवले होते, त्यांची स्मेल थोडी मला एवढी आवडली नाही म्हणून ते सगळे मी रिटर्न केले आणि दुसरे मागवले. त्यालाही येऊन बरेच दिवस झाले आणि आज फायनली मुहूर्त निघाला कपाट ऑर्गनाईज करायचा आणि करून टाकलं शेवटी. चला, सगळे प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करू शकता. आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.